नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर आणि खूप कमेंट आलेले आहेत सेवेसाठी, तर ती सेवा आपण बघणार आहोत. तर थंबनेलवरूनच तुम्हाला कळाले असेल की ही सेवा कशा बाबतीत आहे. तर हो, लग्न जमण्यासाठी ही सेवा आहे. ज्यांचे कुणाचे लग्न जमत नाहीत किंवा लग्न जमण्यासाठी अत्यंत अडथळे येतात, समस्या येतात, म्हणजे वय उलटून गेलेलं आहे तरीसुद्धा अजून लग्न ठरत नाही आहे, किंवा काही पत्रिकेत दोष आहेत, किंवा काही कुणाचे वास्तुदोष आहेत, ग्रहदोष आहेत, पितृदोष आहेत, जे काही कुठलीही समस्या असो किंवा काहीही तुमची जी समस्या आहे त्या समस्येतून सुटका होऊन तुमचं लग्न म्हणजे लग्नाला त्या समस्येमुळे किंवा त्या दोषांमुळे जर तुमच्या लग्नामध्ये अडथळे येत असतील तर 100% नव्हे 101% तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील आणि कुठल्याही अडचणीशिवाय निर्विघ्नपणे तुमचं लग्न पार पडेल आणि तुमचा संसार देखील सुखाचा होईल. आत्तापर्यंत ज्यांनी ही सेवा केलेली आहे केंद्रात आपण ऐकतो, किंवा जे मी अनुभव ऐकलेले आहेत ज्यांनी ही सेवा केलेली आहे त्यांचे सगळ्यांचे संसार सध्या सुखाचे सुरू आहेत. लग्न जमलेलं आहे, आता चालू आहे. असं आशा सोडलेली असते का नाही, आता काय माझं लग्न होत नाही. आणि खरं सांगू का, सगळीकडून सगळं सेटल असतं, म्हणजे मुलगा चांगला असतो, मुलगी चांगली असते, दोघांचंही फायनान्शियल कंडिशन चांगलं असतात, घरचं चांगलं असतं, पण काय होतं काय माहिती, तर म्हणजे लग्नच ठरत नाही. सगळं चांगलं आहे, कुठेच काही शंका काढायला जागा नाही, पण लग्न ठरत नाही. मग कुठेतरी ना असे दोष असतात, आपल्या कुंडलीमध्ये असतात, पितृदोष असतो किंवा ग्रहदोष असतो. ह्या कारणांमुळे आपलं लग्न किंवा कुलदेवीचा म्हणतो ना की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नसते, असे काही दोष आपल्यावरती असतात. त्या दोषांमुळे आपल्याला लग्नामध्ये अडथळे येत असतात आणि आपलं लग्न होत नसतं. म्हणून कुठल्याही अडथळ्यावर मात करून तुमचं लग्न निर्विघ्नपणे ही सेवा दूर करेल, म्हणजे तुमचं समस्या दूर करेल आणि निर्विघ्नपणे तुमचं लग्न होईल. तर बघा, ज्यावेळी पण आपण केंद्रात जातो त्यावेळी आपले गुरुमाऊली नेहमी आपल्याला उच्च कोटीची सगळ्या सेवा देत असतात. म्हणजे जो आजार तुम्हाला आहे त्या आजारावर जी सेवा आहे तीच सेवा आपण करायची असते. दुसरी कुठली सेवा केली तर ती त्याला लागू होत नसते. म्हणजे तुम्ही सर्दी तुम्हाला झाली आणि तुम्ही तापावरला औषध घेत असाल तर तुमची सर्दी कमी होईल का? नाही. म्हणून ज्या समस्येवर जी सेवा करावी, ज्याने अनुभव येणार आहे तीच सेवा करायची असते. म्हणून ह्या लग्नासाठी केंद्रामध्ये जी सेवा दिली जाते तीच सेवा आपण बघणार आहोत. आणि ज्यांनी ही सेवा केली आहे त्यांचे खरंच सांगते, आत्ता सध्या संसार इतके छान सुरू आहेत आणि लग्नही निर्विघ्नपणे. इतक्या अडचणी येत होत्या, केंद्रात लोक अनुभव सांगतात, तर इतक्या अडचणी येत असूनसुद्धा त्या अडचणीतून मात करून निर्विघ्नपणे त्यांचं लग्न झालेलं आहे. थोडं विषयांतर झालं, माफ करा. तर आता ही सेवा कोणती, तर दुर्गा सप्तशतीचे पाठ. आता दुर्गा सप्तशतीचे पाठ तर आपण नेहमी करत असतो. आपण चैत्र नवरात्रीमध्ये करत असतो किंवा शारदीय नवरात्रीमध्ये करत असतो. आणि बघा, ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळी संकल्प घेतल्यानंतर ती सेवा पूर्णच करावी लागते. मला परवा एका ताईंचा मेसेज आला की ताई, सेवा पूर्ण होत नाही आहे, माझं लग्न ठरलं आहे, मग धावपळ होते, सेवा नाही झाली तर चालेल का? तर नाही, ज्यावेळी तुम्ही संकल्प करून सेवा करताय तर ती सेवा कंप्लीटच झाली पाहिजे. कितीही तुम्ही गडबडीत असा, घाईत असा, तुमची सेवा ही पूर्णच झाली पाहिजे. कळलं? आता ही दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे बघा. सगळ्यात पहिले केंद्रात जायचं की आता दुर्गा सप्तशती म्हणजे सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा लक्षात घ्या. आणि लग्न असेल किंवा संतान असेल किंवा कुठलेही बरेच आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ह्या कुलदेवीच्या अधिकारामध्ये येत असतात. आणि कुलदेवी जर आपल्यावर नाराज असेल तर ह्या समस्या आपल्याला भेडसावत असतात. मग कुलदेवीची उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ. तर आता हे 28 पाठ तुम्हाला करायचे आहेत. तुमचे लग्न जमत नसेल, वय उलटून गेलं असेल, मी मगाशी सांगितलं, काही अडचण असो, ती सगळी अडचण दूर होईल. 100% नव्हे 1001% तुमचं लग्न होईल, यात काही शंका नाही. फक्त सेवा तुम्ही मनापासून करा. जशी मी सांगते तशी सेवा करा. मी म्हणजे का, आपल्या गुरुमाऊलींनी जशी सेवा सांगितलेली आहे तशी तुम्ही सेवा करा. केंद्रात जसं सांगितलं जातं तसंच मी तुमच्यासोबत सेवा शेअर करते. आणि अशी जर तुम्ही सेवा केली तर 100% मनापासून जर सेवा केली तर नक्कीच
तुमचं काम होईल. आता 28 पाठ तुम्हाला करायचे आहेत. 28 पाठ कसे करायचे, तर 28 पाठ तुम्हाला सलग 28 दिवस करायचे आहेत. कळलं. आता सगळ्यात पहिले ज्या मुलामुलींचे उपवर मुलामुलींचं म्हणजे उपवर मुलीने किंवा उपवर मुलानेच ही सेवा केली तर अतिशय उत्तम, कारण त्याचं फळ त्यांना लवकर मिळेल. इतर लोकही करू शकतात, म्हणजे त्यांचे वडील असतील, त्यांची आई असेल, मुलामुलींसाठी करू शकता. पण कसं आहे, शक्यतो त्या मुलानेच किंवा त्या मुलीनेच जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम. कळालं. आता असं काही नाही की आईवडिलांनी नाही करायची, का तर केली तर चालेल, काही हरकत नाही, पण मुलाने केली तर अतिशय उत्तम. तर आता झालं, हे झालं. तर आता आपल्याला पाठ किती करायचे आहेत, 28 पाठ करायचे आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला पहिल्यांदा जर स्वामींचं केंद्र घराजवळ असेल किंवा आसपास असेल तर केंद्रात जा. छानपैकी महाराजांना प्रार्थना करा की महाराज, आणि उद्यापासून मी दुर्गा सप्तशतीचे 28 पाठ सुरू करते, आणि ज्या कारणासाठी तुम्ही करता की तुमचं लग्न ठरत नाही आहे, तर लग्न जमण्यासाठी मी हे सेवा सुरू करते. आणि सोबतच तुमची जी पण कुलदेवी आहे, मग रेणुका माता असेल, सप्तशृंगी किंवा तुळजाभवानी, रेणुका, कुठली पण जी तुमची कुलदेवी आहे त्या कुलदेवीलाही प्रार्थना करायची आहे. आणि महाराजांनाही प्रार्थना करायची. जाताना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, फूल घेऊन जा, महाराजांना अर्पण करा. आणि महाराजांना सांगा की ही सेवा माझी निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे, निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. आणि मला जे काही माझं लग्न होत नाही ते सगळे अडथळे दूर होऊन माझं लग्न होऊ दे आणि संसार सुखाचा होऊ दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची. जर आसपास केंद्र नसेल तर काही हरकत नाही, नारळ वगैरे नाही ठेवला तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही सेवेला सुरुवात केली तरी चालेल, काय हरकत नाही. आता त्या सोबतच पहिल्यांदा काय करायचं, कुलदेवीची म्हणजे आता तुमच्या जवळपास शक्य असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले कुलदेवीची ओटी वगैरे भरून यायची आहे. म्हणजे तुमच्या जवळपास कुलदेवीचं मंदिर वगैरे असेल तर कुलदेवीची ओटी वगैरे भरायची. आणि त्याच्यानंतर भाग बांधून ठेवायचा. म्हणजे एक रुमाल घ्यायचा स्वच्छ, एक 5 रुपयाचं नाणं, आणि त्यात ओटीचं सामान सगळं, हळद, कुंकू, खोबरं वगैरे जे काही ओटीचं सामान असतं ते सगळं, आणि एक दक्षिणा 5 रुपये, ₹1.25, ₹101, ₹51 त्यात ठेवायचे. भाग बांधायचा, म्हणजे त्या रुमालाची गाठ बांधायची आणि कुलदेवीसमोर ठेवायचं. म्हणजे तुमच्या देवघरापुढे बसायचं, कुलदेवीला प्रार्थना करायची की आजपासून मी ही सेवा चालू करते आणि माझं लग्न होऊ दे, माझा संसार सुखाचा होऊ दे, आणि ज्यावेळी माझं लग्न होईल त्यावेळी आम्ही जोडीने तुझ्या दर्शनासाठी येऊ किंवा तिथे येऊन तुझा मान सन्मान करू, अशी देवीला प्रार्थना करायची. आणि तो भाग बांधून ठेवायचा. कळालं. तो भाग अशा ठिकाणी ठेवायचा की जिथे कोणाचा हात लागणार नाही, त्याची अवहेलना होणार नाही, अशा ठिकाणी ठेवायचा. म्हणजे सारखं त्याचा हात लागणार नाही अशा ठिकाणी तो ठेवायचा. कळालं. हे कधी करायचं, तर आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी, ज्या दिवशीपासून तुम्ही चालू करणार आहे त्याच दिवशीपासून करायचं. आता सेवा कधीपासून चालू करायची, तर कुलदेवीचा वार कुठला, तर मंगळवार, शुक्रवार किंवा दुर्गाष्टमी किंवा पंचमी, ह्या वारांपासून तुम्ही सेवा चालू करू शकता. कळालं. तर सगळ्यात पहिले संकल्प करायचा. संकल्प केल्यानंतर, संकल्प कसा करायचा, तर सगळ्यात पहिले संकल्प करायचा. संकल्प, हातात पाणी वगैरे घ्यायचं, पाणी, फूल, अक्षदा, हळद, कुंकू घ्यायचे. आणि 28 दिवस मी ही सेवा करतो किंवा करते आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करते. तुमचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं, गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं, आणि सेवेला चालू करायचं. आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. कशासाठी तुम्ही सेवा करता हे पण बोलायचं. तर लग्न जमण्यासाठी तुम्ही सेवा करायचं ते बोलायचं, आणि सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी कुलदेवीला आणि स्वामींना प्रार्थना करायची. झालं. आता संकल्प सोडायचा आणि त्याच्यानंतर बसण्यासाठी आसन घ्यायचं. आसनावर बसूनच सेवा करायची. त्याच्यानंतर आता संकल्प सोडल्यानंतर, भाग वगैरे बांधून झाल्यानंतर संकल्प झाला, आता सेवेला चालू करायचं. सेवा करताना आता सगळ्यात सेवा काय करायची तुम्हाला पहिल्यांदा सांगते. सगळ्यात पहिले स्वामीस्तवन एकदा घ्यायचं, जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. स्वामीस्तवन पहिल्याच दिवशी म्हणायचं, रोज म्हणायची गरज नाही. स्वामीस्तवन पहिल्यांदा म्हणायचं. एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची, एक माळ 99 मंत्राची करायची, एक माळ गायत्री मंत्राची करायची. झालं. ह्या सेवा झाल्यानंतर आपलं म्हणजे पाठाला सुरुवात करायची. मुलं मुली दोन्हीही सेवा करू शकतात. आता पाठाला सुरुवात कुठून करायची, पूर्ण ग्रंथ वाचायची गरज नाही. कळालं. कवच वाचायचं, कवचपासून, देव्या कवचमपासून स्टार्ट करायचं आहे. बघा इथून. आता हे जे काही पहिलं आहे ना ते पहिलं वाचायची गरज नाही. सगळ्यात पहिल्यांदा मी परत सांगते की संकल्प वगैरे झाल्यानंतर एक माळ
सगळ्यात पहिला स्वामीस्तवन, त्याच्यानंतर एक माळ स्वामींची, एक माळ नवार्णव मंत्राची, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, आणि एक माळ गायत्री मंत्राची. तर अशी ह्या 3 सेवा करून झाल्यानंतर देव्या कवचमपासून ते क्षमारोपण स्तोत्र जे आहे तिथंपर्यंत तुम्हाला एक पाठ करायचा आहे. रोज असं एक पाठ करायचं आहे. 28 दिवस सलग तुम्हाला हे पाठ करायचे आहेत. आता मुलींना मासिक धर्म वगैरे आला तर काय करायचं हे पुढे सांगेन, पण शक्यतो 28 दिवस सलग ही सेवा करायची आहे. कळालं? आता पण सेवा करत असताना आता देव्या कवचम वाचलं, अर्गला स्तोत्र वाचलं, किलक स्तोत्र वाचलं, रात्री सुक्त वाचलं. आता दुर्गा सप्तशतीचे अध्याय आले. 1 ते 13 अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायामध्ये ओव्या असतात. तुम्हाला दाखवते बरं का. आता बघा इथे आहे आता इथे बघा हे अध्याय आहेत. हा पहिला अध्याय सुरू झाला. आता हे ओव्या असतात. हे सूर्यतनय सावरणी मनोबोलती आठवा. आता ही पहिली ओवी इथून सुरू होते, ते इथं संपते. हे एक आकडा जिथे संपतो तिथे पहिली ओवी म्हणजे ओवी संपते, आणि इथून दुसरी ओवी सुरू होते. इथं तिसरी होते, इथं चौथी होते. म्हणजे एक ओवी म्हटल्यानंतर मुलींनी ज्यावेळी पाठ करतात, जर मुली पाठ करत असतील तर एक ओवी म्हटल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कुठला? ओम धूम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा. कळालं? हा मंत्र मुलींनी म्हणायचा आहे. तर आता ही ओवी कसं म्हणायचं सांगते तुम्हाला. मुलींनी कुठला मंत्र म्हणायचा आणि मुलांनी कुठला मंत्र म्हणायचा हे मी सांगते. आता ह्या ओव्या येतात बरोबर. इथं तुम्हाला दिसतं हे प्रत्येक ओवी झाली की तो मंत्र तुम्हाला लावायचा आहे. तर आता ही ओवी मोठी आहे त्याच्यामुळे मी ही म्हणजे म्हणत नाही, दुसरी ओवी म्हणून दाखवते. सूर्यतनय सावरणी मनोबोलती आठवा, उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो. आता ऐक सांगतो ही पहिली ओवी पूर्ण झाली. कळालं? आता ऐक सांगतो म्हटल्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा की ओम धूम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा. ओम धूम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र जो आहे तो मुलींनी म्हणायचा. कळालं? प्रत्येक ओवी संपल्यानंतर हा मंत्र म्हणायचा, पुढची ओवी म्हणायची, ती ओवी संपल्यानंतर मंत्र म्हणायचा आणि ओवी म्हणायची. अशा प्रकारे 13 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. 13वे ते बघा ही सेवा करायला थोडासा वेळ लागतो. काय लागतो? पण सेवा अतिशय शीघ्र फलदायी आहे. आणि ज्यांनी खरंच सांगते, महाराजांच्या समोर बसून सांगते की ज्यांनी ही सेवा केली त्यांना 100% अनुभव आलेला आहे. फक्त सेवा करायला थोडा वेळ लागतो, पण त्याचं फळ पण तितकंच मिळतं, लक्षात घ्या. आता ज्यावेळी मुलं सेवा करतात, आता मुलांनी कुठला मंत्र म्हणायचा, तर ओवी संपल्यानंतर मुलांनी पण एक मंत्र म्हणायचा. प्रत्येक ओवी संपल्यानंतर तो मंत्र जो आहे तो पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणीम तारिणीम दुर्गसंसार सागरस्य कुलोद्वामहा. हा जो काही मंत्र आहे तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल, किंवा तुम्ही नोट करून लिहून घ्या. पत्नी मनोरमा देही मनोवृत्तनुसारिणम तारिणम दुर्गा संसार सागरस्य कुलोद्वामहा. हा जो काही मंत्र आहे तो मुलांनी म्हणायचा, आणि मुलींनी कुठला म्हणायचा? ओम धूम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा. प्रत्येक ओवीनंतर हा मंत्र म्हणायचा. 13 अध्याय संपेपर्यंत जेवढ्या ओव्या येतील त्या प्रत्येक ओवीनंतर हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 28 दिवस हा पाठ करायचा आहे. रोज एक पाठ करायचा आहे. रोज आपली हा पाठ झाल्यानंतर नित्यसेवा पण करायची आहे. स्वामीचरित्राचे 3 अध्याय, तारक मंत्र, ह्या गोष्टी पण म्हणजे ही सेवा पण आपली चालूच ठेवायची. आता याची नियम अटी काय? 28 दिवस होईपर्यंत कुणाच्याही घरचं काहीही खायचं नाही. तो कितीही व्यक्ती जवळचा असू दे, कितीही लांबचा असू दे, काही होऊ दे, पण त्याच्या घरचं पाणी देखील प्यायचं नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. कळालं? मांसाहार कडकडीत वर्ज्य करायचा. हे 2 नियम जे आहेत ते अत्यंत म्हणजे काटेकोरपणे पाळावे लागतात. आणि नियम पाळून जर तुम्ही ही सेवा केली तर 100%चा अनुभव येतोच. 28 दिवसाच्या आत तुम्हाला अनुभव येईल, यात काही शंका नाही. पण कधीकधी आपले प्रारब्धसुद्धा असतात, आपले भोग असतात. आपली सेवा देखील तेवढी पूर्ण व्हावी लागते. आपण मनापासून तेवढी सेवा पण करावी लागते.
म्हणून म्हणते सेवा मनापासून करा, 100% तुम्हाला त्याचा अनुभव येईल. जशी सेवा सांगितली आहे तशी करा. आणि मुलींनी गाऊन वगैरे घालून सेवा करू नका, कारण ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे. छानपैकी साडी नेसा. साडी नाही नेसत तुम्ही ठीक आहे, पण कुर्ता म्हणजे पंजाबी ड्रेस घाला, डोक्यावरती पदर असू दे, डोक्यावरती तुम्ही म्हणजे आता साडी नाही नेसली, कुर्ती वगैरे घातला तर डोक्यावरती स्टोल घ्या, ओढणी घ्या आणि मग सेवा करायची. हातात 2 बांगड्या घालायच्या, कपाळावरती टिकली म्हणजे कुंकू लावायचं, टिकली शक्यतो लावू नका पण कुंकू लावायचं, हळद कुंकू लावायचं. हातात काचेच्या 2-2 बांगड्या घालायच्या आणि डोक्यावरती पदर घ्यायचा म्हणजे ओढणी वगैरे घ्यायची आणि मगच ही सेवा करायची. कळालं? नाही तर आणि हे काही नियम आहेत जे 3-4 ते नियम पाळून जर तुम्ही सेवा केली तर 100% तुम्हाला अनुभव येईल, यात काही शंका नाही. आणि मुलांनी काही म्हणजे फक्त आसन घेऊन व्यवस्थित सेवा करायची. आता अडचण वगैरे, आता ताई म्हणताय की 28 दिवस सलग सेवा करायची, तर मुलींना बघा काहींना 28 दिवस सलग गावतात, काहींना गावत नाही, ठीक आहे. पण ज्यांना काही मध्येच जर प्रॉब्लेम आला, आता तुम्ही शक्यतो पिरियड्स वगैरे येऊन गेल्यानंतर चालू केलं तरी चालेल. तर आणि समजा मध्येच जर एखाद्या वेळेस लवकर म्हणजे एखाद्याचा पिरियड येतो तर तुम्ही तेवढे दिवस 4-5 दिवस स्किप करा आणि परत कंटिन्यू सेवा 28 दिवस करा. कळालं? आता तुमची 16 दिवसाची सेवा सॉरी म्हणजे एक 25 दिवसाची सेवा सुरू झाली आणि पिरियड्स आला तर तुम्ही 25 दिवस सेवा झाली तुमची कंप्लीट. आता ते पुढचे 4-5 दिवस ते सोडायचे आणि परत 25, 26, 27, 28 3 दिवस सेवा पुढे चालू ठेवायची. कळालं? आणि असे 28 दिवस कंप्लीट करायचे. मुलांना काही प्रॉब्लेम वगैरे नसतो, त्याच्यामुळे म्हणजे काही अडचणी येत नसतात, त्याच्यामुळे त्यांनी 28 दिवस न खंड पडता, काही अजिबात आळस न करता ही सेवा करायची आहे, खंड न पडू देता. त्याच्यामुळे मुलांना काही प्रॉब्लेम नाही, सेवा त्यांची पूर्ण होते व्यवस्थित 28 दिवसात. जर सुतक विटळमध्ये आलं तर परत सेवा चालू करा. खूप लांबचं जर तुमच्याकडे म्हणजे वारलं असेल किंवा कमी दिवसाचं तुम्हाला सुतक असेल 3 दिवस 7 दिवस, तर तुम्ही आहे अशी 7 दिवस सुतक हे करून म्हणजे सेवा चालू ठेवू शकता. पण शक्यतो सुतक विटाळ आल्यानंतर सेवा खंडितच होते, त्याच्यामुळे परत पहिल्यापासून सेवा चालू करायची. कळलं? आणि मांसाहार आणि परान्न अजिबात म्हणजे ग्रहण करायचं नाही. कुणाच्या घरचं पाणी देखील 28 दिवस प्यायचं नाही. कळालं? हा नियम तुम्ही पाळून ही सेवा करा, 100% तुम्हाला अनुभव येईल. आता त्याच्यानंतर 28 दिवसानंतर याचं उद्यापन वगैरे असतं का? तसं काही नाही, उद्यापन वगैरे काही नाही. शेवटच्या दिवशी आपल्या कुलदेवीला किंवा आपल्या देवी आईला भगवतीला खीर आवडते, तर गोड खिरीचा नैवेद्य करा आणि दाखवा आणि छोटंसं म्हणजे सांगता करा. ठीक आहे? तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच, आणि रोज अशीच सेवा करा. स्वामी स्तवन पहिल्याच दिवशी वाचायचं, रोज वाचायची गरज नाही. रोज आता पहिल्या दिवशी सेवा झाली, दुसऱ्या दिवशी कुठून सेवा करायची, तर दुसऱ्या दिवशी स्वामींची एक माळ घ्यायची, 99 मंत्र, गायत्री मंत्र आणि देव्या कवचमपासून ते क्षमारोपण स्तोत्रापर्यंत एक पाठ पूर्ण करायचा. पहिली ओवी अध्यायाला ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी पहिली ओवी झाल्यानंतर मुलांना जो मंत्र झाला आहे तो म्हणायचा, तो म्हणायचा. मुलींना जो मंत्र दिला आहे तो मुलींनी म्हणायचा. आता मुलींचे जर पालक सेवा करत असतील तर काय करायचं? तुम्ही मुलीसाठी सेवा करत असाल तर जो मुलीला मंत्र दिला आहे तो म्हणायचा. तुम्ही तुमच्या मुलासाठी सेवा करत असाल तर जो मुलाला दिला आहे तो तुम्ही मंत्र म्हणू शकता. किंवा मंत्र न म्हणता फक्त तुम्ही जर पालकांनी सेवा करताय, ठीक आहे, पालकांनी सेवा करताय तर डायरेक्ट मंत्र वगैरे म्हणायची गरज नाही. तुम्ही विना मंत्र म्हणता सेवा करायची जर पालक सेवा करत असतील तर. आणि ती उपवर मुलगा आणि उपवर मुलगी सेवा करत असेल तर तो मंत्र म्हणून सेवा करायची. कळलं? चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.